सो हाय फ्रेंड्स, मी प्रेम कदम. प्रेम कदम ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता चाललो आहे चिपळूणमध्ये. तर रामनवमीची रॅली आहे. तिकडे चाललो आहे आता. तर बघू तिकडे काय कसं काय आहे नियोजन. तर बघू तिकडे गेल्यावर दाखवतो मला सगळं. आता आम्ही निघालोय दोघंजण. हा बघा फोनवर शर्यती बघतोय. आता पोचलोय गुरुकुलच्या ग्राउंडवर. सगळेजण आहेत. हा बघा पिऊ महेंद्र आपला रथ घेऊन आला. हे बघा सगळी रॅलीची तयारी. तर रामनवमीच्या सगळी आज रॅली आहे पूर्ण चिपळूणवर. हा बघा आपल्या रॅलीचा रथ. जय श्रीराम. एकदम मुख्यमध्ये तयारी. इकडे काढू घ्या. साहिल पण आलाय. कुठं बसलेलास? राम मंदिराला एक वर्ष कंप्लीट होतंय. त्यामुळे तुला जोरात आहे रॅली. चालू होईल. नंतर बघू रॅली कशी काय. शोभायात्रेची तयारी. आता सगळे गाडी लावून घेतात पाठोपाठ. तर आपल्याला हायवेला जायचं आहे. त्याच्यामुळं सगळ्या गाड्या लावून घेतात पाठोपाठ. आम्ही पण लावली आमची गाडी. पाठी पण लागले आहेत. आता आम्ही निघू 2च मिनिटात. श्रीराम. प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार. एकदश राजा हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगला. परंतु त्याचे जन्मस्थान असलेले अयोध्येतील मंदिर मात्र तब्बल 492 वर्षे वनवासात गेले होते. मुघल आक्रमण हेच त्याचे कारण. 23 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील पवित्र राम मंदिराच्या उभारणीने अखिल हिंदू धर्माचा वनवास खऱ्या अर्थाने संपला. राम मंदिर उभे राहिले. राम मंदिर झाले. आता राम राज्य आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्या रामराज्यात हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगण्यासाठी आणि कोणत्याही संकटांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी आता संघटित व्हायची वेळ आली आहे. एकत्रित व्हायची वेळ आली आहे. प्रभू श्रीरामांच्या भूमीत जन्म होणे हे आपले भाग्यच आहे. आणि त्याचबरोबर आपल्या धर्माचा, आपल्या देवदेवतांचा अभिमान बाळगून संस्कृतीचे जतन करणे हे देखील आपले कर्तव्य आहे. त्या शुभ प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्व रामभक्तांची आभारी आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. तर ते छोटीने मस्त बोलली ती छोटी. आता रॅली निघते. तर बरेच पब्लिक आले आहे रॅलीला पण. आता जाऊ रॅलीला. तर रॅलीला पूर्ण पोलिसांचा पण सपोर्ट एकदम मस्त होता. पूर्ण
पूर्ण रोड एकदम क्लीन करून ठेवलेलं आहे, म्हणजे गाडी एक वन साईड सगळं प्लेन गाड्या जातील आपल्या सगळ्या रॅलीच्या. सो एकदम पोलिसांचं नियोजन पण एकदम ओकेमध्ये होतं. तर संपूर्ण रॅलीला 300-350 रामभक्त आलेले तर सगळ्यात मोठी रॅली झाली चिपळूणमध्ये. तर एकदम मस्त वाटलं रॅलीमध्ये जाऊन मला पण, कारण एवढे रामभक्त आले होते. अजून वर करायला पाहिजे होता.
सो राष्ट्रगीत होऊन आपली रॅली संपवली इथंच. सो ब्लॉग पण एंड करतो. बाय बाय. सर ब्लॉग आवडल्यास कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. रॅली संपली आणि आता चालू घरी. चालू झाल्या म्हणून सगळं